अपघात, भरधाव बेस्ट बसची अनेकांना धडक, एलबीएस रोडवरची घटना, घटनेची थरारक दृश्य टीव्ही 9च्या हाती. बसच्या धडकेमध्ये पोलीस व्हॅनसह जवळपास 25 ते 30 वाहनांचं नुकसान, तर रिक्षाचा चक्काचूर. कुर्ला दुर्घटनेमधील बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, घटनास्थळी पंचनामा सुरू, पोलिसांची माहिती. बस चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा स्थानिकांचा आरोप, बस चालकाच्या विरोधात नागरिकांचा रोष. अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न, दोषींवर कडक कारवाई करा, आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पोलिसांना सूचना. कुर्ल्यातील घटना अतिशय दुर्दैवी, स्थानिक आमदार दिलीप लांडेंनी घटनास्थळी भेट देत अपघातग्रस्तांचा आढावा घेतला. कुर्ला बस दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, जखमींना तत्काळ मदत जाहीर करावी, मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती, खासदार वर्षा गायकवाड यांचं ट्विट. कुर्ला स्थानकावरून अंधेरीला जाणाऱ्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात, अपघाताच्या वेळेला बसमध्ये 60 प्रवासी होते, पोलिसांची माहिती. वर्दळीचा मुख्य रस्ता असूनही इथे स्पीड ब्रेकर नाही, अनधिकृत पार्किंगबाबत कोणतीही कारवाई नाही, सदर बस अपघाताला आरटीओ आणि प्रशासन जबाबदार, स्थानिकांचा आरोप. रस्त्याच्या कडेला टॅक्सी लावत असताना बसची धडक बसली, बसचा वेग जवळपास 90च्या आसपास होता, अनेकांना फरफटत नेलं, अपघातग्रस्त टॅक्सी चालकाची प्रतिक्रिया. प्रशासनाकडून तासाभरानंतर अपघाताची दखल, लोकांनी एकमेकांना शक्य तेवढी मदत केली, कुर्ला बस अपघातावर प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया. कुर्ल्यामध्ये बस चालकाच्या विरोधात नागरिकांचा रोष, परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, खबरदारी घेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बसला बाहेर काढण्यात यश, 2 तासानंतर क्रेनच्या साह्यानं बस बाहेर काढण्यात आली. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार, पुण्यातील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला, पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा. सतीश वाघ यांच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर, हडपसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बीडमध्ये सरपंचाचं अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनं खळबळ, केज पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सरपंचाच्या हत्येनं बीड हादरलं, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांची दिल्लीमध्ये धाव, पवारांच्या उपस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल करत. मार्कडवाडीसाठी आम्हालाही जिव्हाळा आहे, पण कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालाय, काहींनी आकडेवारी दाखवली, मीही सगळं दाखवेन, अजित पवारांच्या विरोधकांवर हल्लाबोल. ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता, महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे अधिक जागा. विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील, लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता, पण सगळ्यात मोठ्या पक्षाला मान दिला होता, तसं काही घडेल, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही, तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू, विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्या लागते, विरोधी पक्षाची संख्या चिंताजनक, विधानसभा अध्यक्ष त्याचा अभ्यास करतील, एकनाथ शिंदेंचं सभागृहामध्ये वक्तव्य. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?